विदर्भाच्या शांत पवित्र भूमीवर बसलेले आहे श्री क्षेत्र डाकराम सुकडी मठ, एक असं दिव्य स्थान ज्याचा इतिहास तब्बल 800 वर्षापूर्वीचा मानला जातो। या पवित्र स्थळाचा उल्लेख मराठी भाषेतील पहिल्या गद्य ग्रंथ लीळा चरित्रमध्येही आढळतो। असं म्हटलं जातं की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या परिभ्रमणाच्या काळात सर्वप्रथमच याच गावी आले होते। प्राचीन ग्रंथामध्ये या गावाचा उल्लेख डाकराम असा आढळतो आणि येथील देवता भीमेश्वर म्हणून ओळखली जाते। याच ठिकाणाहून सुरू होते या पवित्र स्थळाची एक अद्भुत कथा। असं मानलं जातं की पूर्वीच्या काळात या मंदिरात रात्रीच्या वेळी वाघ्य म्हणजेच वाघ राहत असत, ज्यावेळी कोणालाही या ठिकाणी थांबण्याचे धाडस होत नव्हतं। परंतु जेव्हा चक्रधर स्वामी येथे आले तेव्हा त्यांनी एक प्रचंड सिंहनाद केला आणि त्या क्षणानंतर वाघांनी कायमच हे स्थान सोडलं आणि हे पवित्र स्थान भक्तांसाठी सुरक्षित बनलं। या मंदिराची रचना देखील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे। सुमारे 200 वर्षापूर्वी याच्या पुनर्निर्माण चुना, माती, गूळ आणि बेलाच्या रसाच्या मिश्रणाने करण्यात आला होता। तर आजचे भव्य स्वरूप इसवी सन 2017 ते 2019 दरम्यान पूर्ण झालेलं आहे। मंदिर परिसरात एकूण 13 पवित्र स्थळ आहेत जिथे स्वामींचे चरण पडले होते, ज्यात राजमठ मंदिर, सिंहनाद स्थळ आणि पवित्र भोजन स्थान आजही भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र बनले आहे। दरवर्षी चैत्र पौर्णिमेपासून ते चैत्र पंचमी पर्यंत येथे 5 दिवसाची भव्य यात्रा भरते, ज्यात लाखो भाविक दर्शनासाठी येतात। पंचमीच्या दिवशी भव्य पालखी आणि शोभायात्रा काढली जाते, जिथे भक्ती आणि श्रद्धेचा अद्वितीय संगम पाहायला मिळतो। या परिसरामध्ये एक अद्भुत आणि अलौकिक शक्ती वास करते, जी मानसिक त्रासाने ग्रस्त असलेल्या लोकांना शांती आणि समाधान देतो। अनेक भाविक असेही आहेत ज्यांना वैद्यकीय उपचारांनी आराम मिळाला नाही, पण येथे येऊन काही काळ वास्तव्य केल्यानंतर त्यांना नवी आशा मिळाली। महानुभव पंथाचे योगदान केवळ धार्मिकच नाही तर मराठी साहित्यालाही या पंथाने अमूल्य अशी देणगी दिली आहे। मराठी भाषेतील पहिला गद्य ग्रंथ आणि पहिली कवयित्री ही देणगी याच पंथाची आहे। आजही श्री क्षेत्र डाकराम सुकडी लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र बनला आहे, जिथे इतिहास, आस्था आणि श्रद्धेचा संगम आजही तितक्याच जिवंतपणे अनुभवता येतो।